नाशिक शहर काँग्रेसच्या प्रभारी ब्रिज किशोर दत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक शहर काँग्रेसची रविवारी विधानसभा निवडणूक पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली। हॉटेल अयोध्या सातपूर या ठिकाणी ही आढावा बैठक पार पडली। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील तयारी कशी असेल याबाबत या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली। याप्रसंगी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, सातपूर ब्लॉक महिला काँग्रेस अध्यक्ष मायाताई काळे, महिला शहर अध्यक्ष स्वाती जाधव, नाशिक शहर काँग्रेसचे प्रभारी ब्रिज किशोर दत्त, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शिरीष कोतवाल, ज्येष्ठ नेते राजेंद्र नाना बागुल, ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलताताई पाटील, प्रदेश सचिव राहुल दिवे, बबलू खैरे, विजय पाटील, स्वाती जाधव, लक्ष्मण जयभावे, संदीप शर्मा, गुलजार कोकणी, अजिनाथ नांगरगोंजे, कुसुमताई चव्हाण, फारुख मंसुरी, भालचंद्र पाटील, अण्णा मोरे, हनीफ बशीर शेख, ज्ञानेश्वर काळे, स्वप्नील पाटील, अल्तमश शेख, दर्शन पाटील, शिक्षक विभाग अध्यक्ष विलास निकुंभ, जुली डिसूजा, कुसुम चव्हाण, अरुण आहेर, गुड्डेप्पा, विजय पाटील, मुन्ना ठाकूर, मीना ठाकूर, दीपक राव यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। आढावा बैठक सन्माननीय शहराध्यक्ष आकाश छाजेड आणि मायाताई काळे यांच्या नेतृत्वाखाली इथे संपन्न झालेली आहे। सर्व शहरातील प्रमुख पदाधिकारी इथे या बैठकीला उपस्थित होते। ब्रिजेश दत्त हे आमचे जे महाराष्ट्र प्रदेशचे ऑब्झर्वर आहेत, निरीक्षक आहेत, त्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। आज येऊ घातलेल्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक विधानसभा क्षेत्रामध्ये जी निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यासाठी उमेदवाराची चाचपणी आणि त्या पद्धतीची तयारी ही करण्यासाठी आज कार्यकर्त्यांची ही बैठक ब्रिजभूषण दत्त यांच्या उपस्थितीत पार पडली आणि याला चांगला प्रतिसाद मिळाला। आणि कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा आमच्या पदरात पाडून काँग्रेसचा झेंडा हा निश्चितपणे पूर्वीप्रमाणे या शहरामध्ये डौलानं फडकेल आणि निश्चितपणे ज्या जागा आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला मिळतील त्या सर्वच महाविकास आघाडीच्या जागा आम्ही अतिशय कष्टानं जोमानं काम करून त्या मिळवून आणू आणि महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व जागा या जिल्ह्यातल्या आम्ही निवडून देऊ, मताधिक्यानं निवडून देऊ असा आशावाद या बैठकीमध्ये सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी दिला आणि तसं त्यांनी वचन दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं तयारीला लागा असं आमच्या निरीक्षकांनी सांगितलं आहे, प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे सर्व विभागातले सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी आज त्या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत, कार्यरत झालेले आहेत। अतिशय तळाच्या जनतेपर्यंत पोचून आज ते मतदारांना उठवत आहेत आणि जागा करून त्यांना सक्रिय करू पाहत आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे आम्हाला आशा होते का महाविकास आघाडीचे सर्वचे सर्व उमेदवार आम्ही जास्त मताने निवडून लोकांची तयारी करण्यासाठी म्हणून शहर काँग्रेससाठी जे निरीक्षक म्हणून दिले, प्रभारी म्हणून दिले ते ब्रिज दत्त आज नाशिकला आले होते। या विभागामध्ये सगळ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली। मनामध्ये काही त्यांच्या शंका कुशंका होत्या त्या त्यांच्या सामावल्या आणि सगळ्यांना आम्ही विनंती केली की तिकिटाचं वाटप अजून झालेलं नाही आहे। ज्या ज्या जागा आपल्याला मागायच्या त्या आपण काँग्रेस पक्षाकडे मागूया। तिन्ही पक्षांच्या बैठकीदरम्यान ठरेल कुठली जागा कुठल्या पक्षाला जाईल आणि वरिष्ठांचं देखील धोरण असंच आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात ज्या पक्षाचे कार्यकर्ते तुल्यबळ असतील त्या ठिकाणच्या ती जागा त्या पक्षाला सोडायची। ही धोरणात्मक निर्णय तो ठरला आहे। त्या धोरणात्मक निर्णयानुसार काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना ही धोरणात्मक निर्णय ठरला, त्याबाबत निर्णय होईल। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।